Hello everyone, welcome in the class of TYBSc in Organic Chemistry. Today we are going to start our next unit, that is Unit 4th, Modern Theories of Coordination Compound Part C. Two chapters related to coordination theory or coordination compounds we already discussed. That is, first one is Modern Theories of Coordination Compound Part A, and the second one is Modern Theories of Coordination Compound Part C. परत एकदा जस्ट रिवाइज करूया. पार्ट ए मध्ये आपण वर्नस थेरी जी आहे ती डिस्कस केली, काही बेसिक कन्सेप्ट होत्या त्या डिस्कस केल्या, आणि जो पार्ट बी होता जे लास्ट लेक्चर आपण डिस्कस केलं त्याच्यात सगळ्यात आधी व्हॅलन्स बॉन्ड थेरी, वेगवेगळ्या थेरीज आपण डिस्कस करतो आहोत. त्याच्यात व्हॅलन्स बॉन्ड थेरी जी होती ती आपण डिस्कस केली. चॅप्टर थर्ड म्हणजेच कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स पार्ट बी मध्ये सुरुवात जी केली ती व्हॅलन्स बॉन्ड थेरीने केली. मग व्हॅलन्स बॉन्ड थेरीमध्ये त्याचे अझम्पशन्स होते काही, त्यानंतर ती जी व्हॅलन्स बॉन्ड थेरी होती ती अप्लाय केली आपण स्ट्रक्चरल आणि बॉन्डिंग इन कॉम्प्लेक्समध्ये, की कॉम्प्लेक्सची बॉन्डिंग आणि स्ट्रक्चर्समध्ये आपण व्हॅलन्स बॉन्ड थेरी कशा पद्धतीने अप्लाइड केली 3D सिरीजच्या एलिमेंट्समध्ये. त्यानंतर त्याचे काही एक्झाम्पल्स बघितले आपण, कसले कसले, स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्सेसचे, टेट्राहायड्रल कॉम्प्लेक्सेसचे आणि ऑक्टॅहेड्रल कॉम्प्लेक्सेसचे. तर हे सगळे एक्झाम्पल्स आपण मागच्या युनिटमध्ये डिस्कस केले. त्यानंतर इनर ऑर्बिटल, आउटर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स हे सुद्धा आपण त्या मागच्या युनिटमध्ये डिस्कस केलेलं आहे. आणि लास्टला जे होतं ते मॅग्नेटिक प्रॉपर्टी ऑफ कॉम्प्लेक्स आणि लिमिटेशन्स ऑफ युनिटी, की सगळ्यात लास्टला आपण मग व्हॅलन्स बॉन्ड थेरीमध्ये व्हॅलन्स बॉन्ड थेरीचे काय लिमिटेशन्स होते ते सुद्धा डिस्कस केले. आणि आफ्टर लिमिटेशन्स मग आपण आपल्या पुढच्या थेरीकडे वळालो जी होती क्रिस्टल फील्ड थेरी म्हणजेच CFT. तर मग त्या CFTमध्ये परत पुन्हा स्टार्टिंगपासून त्याचे अझम्पशन्स झाल्यानंतर मग त्याच्या अझम्पशन बघितल्यानंतर आपण वेगवेगळे शेप्स ऑफ ऑर्बिटल्स, की डी ऑर्बिटलची काही शेप्स होते किंवा त्याची डिजनरसी ऑफ डी ऑर्बिटल्स, हा एक टॉपिक पुढचा कव्हर केला. त्यानंतर ॲप्लिकेशन्स ऑफ CFT टू ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स, ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सचे आपण ॲप्लिकेशन्स किंवा ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सची जॉमेट्री, त्यानंतर कशा पद्धतीचे त्याचे सगळेच त्याच्यामध्ये वेगवेगळे ऑर्बिटल्स कुठले असणार आहेत, त्याचे शेप्समध्ये ऑर्बिटल्स कुठले कुठले असणार आहेत, आणि या सगळ्या गोष्टीसुद्धा आपण CFTमध्ये डिस्कस केल्या. त्याच्या पुढे जाऊन कुठल्या लिगँड ज्या आहेत किंवा लिगँडची स्प्लिटिंग जी आहे ती वीक फील्ड लिगँडची स्प्लिटिंग कशी असणार आहे आणि स्ट्रॉंग फील्ड लिगँडची स्प्लिटिंग कशी असणार आहे. आणि लास्टला स्पेक्ट्रोकेमिकल सिरीज जी होती ती वेगवेगळ्या लिगँडची एक सिरीज बनवली गेली अकॉर्डिंग टू एक स्पेक्ट्रा. त्या वेगवेगळ्या स्पेक्ट्रानुसार त्या लिगँड्स कुठल्या स्ट्रॉंग फील्ड लिगँड्स आहेत, कुठल्या वीक फील्ड लिगँड्स आहेत, पाय डोनर पाय ॲक्सेप्टरनुसार ती सिरीज बनवली गेली आणि त्या सिरीजला आपण स्पेक्ट्रोकेमिकल सिरीज असं म्हणतो. हे आपण मागच्या पूर्ण युनिटमध्ये या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस केल्या, म्हणजेच व्हॅलन्स बॉन्ड थेरी आणि क्रिस्टल फील्ड थेरीमधल्या या सगळ्या गोष्टी. तर आपण आता आपल्या पुढच्या चॅप्टरकडे वळतो आहोत, जे आहे पार्ट सी, मॉडर्न थेरीज ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स पार्ट सी. मग या पार्ट सीचा आपण जस्ट सिलेबस बघूया की या पार्ट सीमध्ये नेमकं काय काय येतं आहे. तर त्या सिलेबस बघितल्यानंतर मग आपण एक एक टॉपिक जो आहे तो कंटिन्यू करत जाऊ. त्यानुसार हे चॅप्टरसुद्धा हळूहळू आपल्याला व्यवस्थितपणे समजत जाईल आणि जे मागच्या चॅप्टरशी रिलेटेड आहे. मागच्या चॅप्टरवरून आपण तो आपल्याला क्रिस्टल फील्ड थेरी माहीत असेल तरच आपण इथे जे क्रिस्टल फील्ड स्टॅबिलायझेशन एनर्जी वगैरे या पुढच्या ज्या गोष्टी येणार आहेत त्या आपण कंटिन्युअसली फ्लोमध्येच आपण पुढे जाऊ शकतो. सो आपण लगेच सुरुवात करूया की या चॅप्टरमधला सिलेबस आपण सगळ्यात आधी बघूया की ज्याचं चॅप्टर 4th आहे किंवा पार्ट सी आहे त्या पूर्ण सीमध्ये नेमक्या सिलेबसमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. तर सगळ्यात आधी डेफिनेशन ऑफ CFSE, क्रिस्टल फील्ड स्टॅबिलायझेशन एनर्जी. CFSEची डेफिनेशनसुद्धा आपण मागच्या युनिटमध्ये आपण डिस्कस केलेली आहे की व्हॉट इज फुल फॉर्म ऑफ CFSE, क्रिस्टल फील्ड स्टॅबिलायझेशन एनर्जी. तरी आपण डेफिनेशन बघताना आपण CFSEची डेफिनेशन बघताना आपल्याला CFSE समजणारच आहे. तो सगळ्यात पहिला जो पॉईंट आहे तो डेफिनेशन ऑफ CFSE. देन
कॅल्क्युलेशन ऑफ CFC इन वीक फील्ड अँड स्ट्रॉंग फील्ड ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सेस, हा आपला सेकंड टॉपिक. की CFC कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायची वीक फील्ड आणि स्ट्रॉंग फील्ड ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सेसमध्ये, दोघांमध्ये, वीक फील्ड ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सेसमध्ये आणि स्ट्रॉंग फील्ड ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्समध्ये CFC नेमकी कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायची. त्यानंतर हे झाल्यानंतर मग CFCला नेमके इव्हिडन्सेस कुठले इव्हिडन्सेस आहेत की ज्याच्यानुसार CFC ठरवण्यात आली, किंवा इव्हिडन्सेस ऑफ CFC हा पुढचा टॉपिक. इव्हिडन्सेस झाल्यानंतर फॅक्टर्स अफेक्टिंग 10 DQ ऑफ क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग, की जी आपली क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग होते त्याला कुठले फॅक्टर्स अफेक्ट करतात आपल्या 10 DQ व्हॅल्यूला, ती कशावरून, कुठल्या फॅक्टर्सवरून आपण ठरवत असतो, हे सगळे अफेक्ट करणारे फॅक्टर आपण त्यानंतर पुढे डिस्कस करायचे आहेत. त्यानंतर पुढचा टॉपिक आहे CFT, क्रिस्टल फील्ड थेरी अँड मॅग्नेटिक प्रॉपर्टीज, की CFT आणि त्याचे मॅग्नेटिक प्रॉपर्टीज कुठल्या आहेत ते डिस्कस करायचं आहे. त्यानंतर स्पिन ओनली मॅग्नेटिक मोमेंट इक्वेशन, की स्पिन ओनली मॅग्नेटिक मोमेंटचं इक्वेशन काय आहे ते नेमकं आपल्याला या टॉपिकमध्ये आपल्याला डिस्कस करायचं आहे. देन इलेक्ट्रॉन ऑक्युपन्सी इन CFT, की इलेक्ट्रॉन आपल्याला कुठे बघायला मिळतील किंवा त्या कुठे ऑक्युपाय होतात CFT मध्ये, त्याची ऑक्युपन्सी आपल्याला डिस्कस करायची आहे. त्यानंतर ॲप्लिकेशन ऑफ CFT टू स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्सेस. त्यानंतर मग CFTची आपण आता ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सबद्दल आतापर्यंत बोलत होतो मागच्या चॅप्टरमध्ये. जेव्हापासून आपण CFT स्टार्ट केलेली आहे तेव्हापासून आपण फक्त ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सेसबद्दल बोलत होतो. मग पुढे जाऊन ॲप्लिकेशन्स ऑफ CFT टू टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्सेस, की आपल्याला लगेच टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्सेसमध्ये CFTचे ॲप्लिकेशन्स काय आहेत नेमके. त्यानंतर मग त्याच्यामध्ये टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्सेसमध्ये CFC कॅल्क्युलेट कशी करायची, त्याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं CFC इन टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्सेसमध्ये, हे सुद्धा टिप डिस्कस करायचं आहे. त्यानंतर हे झालं टेट्राहेड्रल. आपल्याला माहिती आहे कोऑर्डिनेशन नंबर 4 असलेल्या कॉम्प्लेक्सेसचा जॉमेट्री एकतर टेट्राहेड्रल असणार आहे, एकतर स्क्वेअर प्लेनर असणार आहे. आणि कोऑर्डिनेशन नंबर 6 असलेल्या कॉम्प्लेक्सेसचा जॉमेट्री जी असणार आहे ती ऑक्टाहेड्रल असणार आहे. मग आतापर्यंत आपण ऑक्टाहेड्रलबद्दल डिस्कस केलं. सगळ्यात आधी या चॅप्टरमध्ये आपल्याला सुरुवातीला ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सेसमधले CFC जी आहे ती कॅल्क्युलेट करायची आहे. त्याच्यानुसार आपली पुढची आयडिया जी आहे ती येणार आहे अबाउट स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्सेस अँड टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्सेस. सो या दोघांमध्ये CFC नेमकी कशी कॅल्क्युलेट करायची, कशामध्ये, टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्सेसमध्ये आणि स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्सेसमध्ये, आणि दोघांमध्ये CFTचं ॲप्लिकेशन नेमकं काय आहे टेट्राहेड्रल आणि स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्सेसमध्ये, हेही आपल्याला डिस्कस करायचं आहे ह्या चॅप्टरमध्ये. त्यानंतर प्रॉब्लेम्स रिलेटेड टू कॅल्क्युलेशन ऑफ स्पिन ओनली मॅग्नेटिक मोमेंट फॉर स्क्वेअर प्लेनर टेट्राहेड्रल अँड ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सेस. आणि ह्या चॅप्टरचा सगळ्यात शेवटचा जो टॉपिक आहे तो आहे की जे प्रॉब्लेम्स आहेत कॅल्क्युलेट करायचे स्पिन ओनली मॅग्नेटिक मोमेंट्स, की स्पिन ओनली मॅग्नेटिक मोमेंट तो म्यू काढायचा, किंवा त्याचं नेमकं कॅल्क्युलेशन नेमकं कशा पद्धतीने करायचं त्याच्यावर रिलेटेड असणारे प्रॉब्लेम्स कशामधले, स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्सेसमधले, टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्सेसमधले आणि ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सेसमधले, या तिघही जॉमेट्री असलेल्या कॉम्प्लेक्सेसचा आपल्याला स्पिन ओनली मॅग्नेटिक मोमेंट ही कॅल्क्युलेट करायची आहे. तर त्याच्यावरची रिलेटेड पूर्ण सगळे प्रॉब्लेम्स ह्या चॅप्टरच्या शेवटी आपल्याला डिस्कस करायचे आहेत फॉर हाय स्पिन अँड लो स्पिन कॉम्प्लेक्सेस. हाय स्पिन म्हणजे परत वीक फील्ड आणि स्ट्रॉंग फील्ड कॉम्प्लेक्स, किंवा वीक फील्ड आणि स्ट्रॉंग फील्ड कॉम्प्लेक्सेस जे असतात त्या सगळ्यांमध्ये नेमकी आपल्याला स्पिन ओनली मॅग्नेटिक मोमेंट व्हॅल्यू जी आहे ती कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायची त्याच्यावर रिलेटेड असलेले प्रॉब्लेम्स आपल्याला डिस्कस करायचे आहे या चॅप्टरमध्ये. तर अशा पद्धतीने या पूर्ण चॅप्टरचा सिलेबस अशा पद्धतीने आहे. अतिशय इंटरेस्टिंग सगळं कॅल्क्युलेशन्स आहे, CFC काढायचे फॉर्म्युलेस आहेत, त्याच्यावर असणारे प्रॉब्लेम्स आहेत. CFT म्हणजे ऑक्टाहेड्रलमध्ये, त्यानंतर CFP कॅल्क्युलेट करायची आपल्याला टेट्राहेड्रलमध्ये, त्यानंतर CFC कॅल्क्युलेट करायची आहे स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्सेसमध्ये. त्यानंतर मॅग्नेटिक मोमेंट व्हॅल्यूसुद्धा आपल्याला कॅल्क्युलेट करायची, ते कॅल्क्युलेशन करायचे फॉर्म्युलेज किंवा त्याच्यावर रिलेटेड असणारे प्रॉब्लेम्स. तर अशा पद्धतीने बराचसा टॉपिक जो आहे तो अतिशय इंटरेस्टिंग आहे या चॅप्टरमधला. पण त्याच्यासाठी सगळे लेक्चर्स व्यवस्थित ऐकले, हे चॅप्टर बहुतेक वाचून तुम्हाला समजणार नाही. त्यासाठी नेमके फॉर्म्युलेस काय आहेत किंवा त्याच्या काही ट्रिक्स असतील तर त्या ट्रिक्स कशा पद्धतीने आणि ते नेमके समजून घेणं महत्त्वाचं आहे. सो
अतिशय महत्त्वाचं चॅप्टर आणि अतिशय सोपं चॅप्टर. तर आपण लगेच सुरुवात करूया ह्या चॅप्टरला. तर मित्रांनो, युनिट 4 दॅट इज मॉडर्न थेरीज ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स पार्ट सी. तर हे चॅप्टर आपल्याला आता डिस्कस करायचं आहे. 1 बाय 1 सगळे टॉपिक्स आपल्याला कव्हर्स करायचे आहेत. सो द फर्स्ट पॉईंट दॅट इज क्रिस्टल फील्ड स्टॅबिलायझेशन एनर्जी, दॅट इज CFSE. So what is the definition of CFSE? CFSE is defined as the decrease in energy caused by the splitting of degenerate orbitals and their occupancy by electrons is called as crystal field stabilization energy. What is the definition? The decrease in energy caused by the splitting of degenerate orbitals. की डिजनरेट ऑर्बिटल्सची ज्यावेळेस स्प्लिटिंग होईल, मग त्यावेळेस जी एनर्जी आहे किंवा डिक्रीज होणारी एनर्जी आहे ती आपल्याला कशा पद्धतीने कॉज करते, किंवा डिक्रीजिंग एनर्जी कशा पद्धतीने कॉज करते स्प्लिटिंग ऑफ डिजनरेट डी ऑर्बिटल्समध्ये किंवा त्याच्या ऑक्युपन्सी ऑफ डी इलेक्ट्रॉन्समध्ये. त्या एनर्जीला आपण क्रिस्टल फील्ड स्टॅबिलायझेशन एनर्जी म्हणतो. और CFSE is also defined as the lowering in energy, decreasing energy or lowering in energy of transition metal ions in a given ligand environment due to crystal field effect. की जी लोअरिंग ऑफ एनर्जी असते कशामध्ये, तर ट्रान्झिशन मेटल आयन्समधली. ट्रान्झिशन मेटल आयन्समध्ये जी लोअरिंग एनर्जी आहे इन अ गिवन लिगॅन्ड एन्व्हायरमेंट, की जे लिगॅन्डच्या एन्व्हायरमेंटवर म्हणजे वीक फील्ड लिगॅन्ड किंवा स्ट्रॉंग फील्ड लिगॅन्डच्या एन्व्हायरमेंटवर डिपेंड असणार आहे ड्यू टू क्रिस्टल फील्ड इफेक्ट. त्याला आपण CFSE किंवा क्रिस्टल फील्ड स्टॅबिलायझेशन एनर्जी असं म्हणू शकतो. आता तुम्हाला डेफिनेशनवरून समजलं नसेल असं मला वाटतं, तर सिम्पल आपण या पुढच्या थिअरीवरून तुम्हाला व्हॉट इज CFSE हे म्हणजे व्यवस्थितपणे समजेल. सो इन ऑक्टायडल कॉम्प्लेक्स, तर थोडंसं मागच्या हे आपण डिस्कस करत असताना मागच्या चॅप्टरकडे थोडंसं आपल्याला जावं लागणार आहे. सो जी इन ऑक्टायडल कॉम्प्लेक्सेस द डी ऑर्बिटल्स ऑफ मेटल कटायन आर स्प्लिट इंटू 2 सेट्स ऑफ डिफरंट एनर्जी. हे आपण मागच्या चॅप्टरमध्ये शिकलोय की ऑक्टायडल कॉम्प्लेक्समधले जे डी ऑर्बिटल्स आहेत मेटल कटायनची ते स्प्लिट होतात 2 डिफरंट सेट्समध्ये, दॅट इज T2G सेट्स अँड सेकंड वन इज EG सेट. तर आपल्याला माहिती आहे T2G सेटची जी एनर्जी असते ती लोअर एनर्जी असते. हे सगळं शिकलो आपण मागच्या चॅप्टरमध्ये. T2G सेटची एनर्जी ही लोअर असते. कशी असते ती तिथे जाऊन बघा. त्यानंतर EG सेटची एनर्जी हायर असते, हायर एनर्जी असते. का तर मग आपण बघितलं होतं ऑक्टायडल कॉम्प्लेक्सेसमध्ये कशा पद्धतीने लिगॅन्ड येते ॲक्सिस थ्रू, कोणते ऑर्बिटल्सचे अलॉंग द ॲक्सिस असतात, कोणते इन बिटवीन द ॲक्सिस असतात. त्याच्यावरून आपण ठरवलं होतं की कुठल्या T2G सेटची एनर्जी असते ती लोअर एनर्जी असते आणि EG सेटची एनर्जी असते ती हायर एनर्जी असते. देन द सेपरेशन बिटवीन धिस 2 सेट्स इज इक्वल टू द डेल्टा ऑक्टा. जे बॅरिसेंटर होतं जिथून आपण सेपरेशन केलं T2Gचं आणि EGचं, ती पूर्ण व्हॅल्यू म्हणजे आपली डेल्टा ऑक्टा व्हॅल्यू किंवा 10 DQ व्हॅल्यू होती. सो द T2G सेट हॅज अन एनर्जी ऑफ -4 DQ और -0.4 डेल्टा ऑक्टा. हेही आपण बघितलं होतं की T2G सेटची जी एनर्जी असते ती बायोसेंटरपासून -4 DQ खाली येते, म्हणजे ती डिक्रीज होते, म्हणून मायनस त्याला साईन आपण दिलेला आहे बायोसेंटरपासून. सो दॅट इज -0.4 डेल्टा ऑक्टा and the EG sets has energy is +4 + 6 DQ or +0.6 डेल्टा ऑक्टा. तर त्याची जी व्हॅल्यू होती ती +0.6 डेल्टा ऑक्टा होती रिलेटिव्ह टू बॅरोसेंटर. हे सगळं आपण मागच्या चॅप्टरमध्ये बघितलं की बॅरोसेंटरपासून वरती EG असतो, खाली आपला T2G जातो. का तर T2Gचे जे लिगॅन्ड अप्रोच होत असते सेंट्रल मेटल ॲटम, सॉरी लिगॅन्डचे जे इलेक्ट्रॉन्स अप्रोच होत असतात मेटलच्या इलेक्ट्रॉन्सकडे, त्यावेळेस ते अलॉंग द ॲक्सिस तेच असतात. अलॉंग द ॲक्सिस आल्यामुळे त्याची एनर्जी लोअर होते, त्याला लागणारी एनर्जी ही कमी असते. बट ज्यावेळेस लिगॅन्ड अप्रोच होते सेंट्रल मेटल ॲटमकडे, ती ज्यावेळेस अलॉंग द ॲक्सिस येताना त्याच्यात मोर रिपल्शन होतं म्हणजेच मोर एनर्जी त्याला लागत असते. आणि मोर एनर्जी लागल्यामुळे
ते त्याला जास्त प्रमाणात एनर्जी लागते. सो धिस एनर्जी इज +6 dq रिलेटिव्ह टू बॅरोसेंटर. मायनस म्हणजे इथे -4 आणि इथे +6. मायनस अँड प्लस सायन्स इंडिकेट्स डिक्रीज अँड इन्क्रीज. मायनस म्हणजे एनर्जी डिक्रीज होते आणि प्लस सायन्स म्हणजे एनर्जी इन्क्रीज होते रिलेटिव्ह टू बॅरोसेंटर. बॅरोसेंटरपासून -4 म्हणजे एनर्जी डिक्रीज होते आणि +6 म्हणजे एनर्जी जी आहे ती इन्क्रीज होत असते. तर रिस्पेक्टिव्हली अशा पद्धतीने कुठे डिक्रीज होते आणि कुठे इन्क्रीज होते. सो द कॉम्प्लेक्स आयन विथ 1 इलेक्ट्रॉन इन वन ऑफ द T2G ऑर्बिटल हॅज अन एनर्जी ऑफ -4 dq ऑर रिलेटिव्ह टू बॅरोसेंटर. म्हणजेच ही अतिशय महत्त्वाची लाईन आहे बघा आता आपल्याला CFSE बद्दल, की द कॉम्प्लेक्स आयन विथ 1 इलेक्ट्रॉन. आपण पाचही ऑर्बिटल्समध्ये एक एक इलेक्ट्रॉन फिल करत जातो. मी मागच्या वेळी सांगितलं होतं तुम्हाला की कुठे पेरिंग होते, कुठे पेरिंग होत नाही. वीक फील्ड लिगॅंड असल्यावर पेरिंग होत नाही. तो इलेक्ट्रॉन डायरेक्ट इजीमध्ये जातो. या सगळ्या गोष्टी आपण मागच्या चॅप्टरमध्ये शिकलेलो आहोत. सो 1 इलेक्ट्रॉन, आता फक्त महत्त्वाचं इथे हे की 1 इलेक्ट्रॉन इन वन ऑफ द T2G ऑर्बिटल हॅज अन एनर्जी ऑफ -4 dq. म्हणजे T2Gच्या तीनही ऑर्बिटल्समध्ये सगळ्यात पहिल्या ऑर्बिटलमध्ये जर एक इलेक्ट्रॉन असेल तर 1 इलेक्ट्रॉन इज इक्वल टू -4 dq किंवा -0.4 डेल्टा ऑक्टा व्हॅल्यू जी असते. मग जेवढे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स त्या T2G ऑर्बिटल्समध्ये वाढतील तेवढे नंबर ऑफ आपल्याला -4 dq इंटू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, अशा पद्धतीने आपल्याला एनर्जी जी आहे ती आपण याची एनर्जी आहे ती बॅरोसेंटरपासून काढू शकतो. म्हणजे हे काय इंडिकेट करतं, द कॉम्प्लेक्स आयन ऑफ D1 कन्फिगरेशन 0.4 और -0.4 और -4 dq एनर्जी इज रिलीज. तर मग याच्यावरून काय इंडिकेट होतं की फॉर एक्झाम्पल D1 कन्फिग्युरेशन, D1 म्हणजे डी मध्ये एकच इलेक्ट्रॉन खाली आपण, मी तुम्हाला तिघही सांगितले, पाऊलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल, हंट्स रूल ऑफ मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी आणि अबोव प्रिन्सिपल. तर हे तिघही प्रिन्सिपल्स आपण बघितले. त्यानुसार सगळ्यात आधी T2G मध्ये आपला एक इलेक्ट्रॉन येणार आहे. सो द इंडिकेट दॅट द कॉम्प्लेक्स आयन ऑफ D1 कॉन्फिग्युरेशन. मग D1 म्हणजे डी मध्ये एक इलेक्ट्रॉन असणारा कॉन्फिग्युरेशन, मग तो जो एक इलेक्ट्रॉन आहे तो आपण T2G मध्ये इझिली टाकणार आहोत आणि त्याच्यावरून एक इलेक्ट्रॉन इज इक्वल टू -0.4 dq व्हॅल्यू किंवा -4 dq व्हॅल्यू जी आहे तेवढी एनर्जी बॅरोसेंटरपासून D1 कन्फिग्युरेशनमध्ये तेवढी एनर्जी जी आहे ती रिलीज करत असतो. सो दिस रिलीज एनर्जी इज कॉल्ड क्रिस्टल फील्ड स्टॅबिलायझेशन एनर्जी ऑफ द कॉम्प्लेक्स आयन. तर ह्या एनर्जीला क्रिस्टल फील्ड स्टॅबिलायझेशन एनर्जी किंवा CFSE असं, CFSE ऑफ कॉम्प्लेक्स आयन अशा पद्धतीने आपण याला CFSE असं म्हणू शकतो. परत एकदा सिम्पली सांगतो की D1, D2, D3, D4, D5, D6 अप टू D10. तर या सगळ्यांमध्ये D1 मध्ये डी मध्ये 1 इलेक्ट्रॉन असतो, D2 मध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात, D3 मध्ये डी ऑर्बिटल्स 5 ऑर्बिटल्समध्ये 3 इलेक्ट्रॉन्स फिल करायचे असतात. अशाच पद्धतीने D10 आल्यावर पूर्ण टीच्या 5 ऑर्बिटल्समध्ये आपल्याला 10 इलेक्ट्रॉन्स फिल करायचे असतात. अशा पद्धतीने ही सिच्युएशन असते. मग आपण मागच्या लेक्चर किंवा मागच्या युनिटमध्ये हे बघितलं की आपल्याला दोन डिफरंट सेट्स मिळाले, एक T2G सेट आणि एक EG सेट. T2G सेट जो असतो तो इन बिटवीन द ॲक्सिस असल्यामुळे त्याला लागणारी एनर्जी जी कमी असते ती कमी असते ॲज कम्पेअर टू EG सेट. कारण EGचे जे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स येत असतात मेटल आयटमकडे, त्याच्यात रिपल्शन होतं. रिपल्शनमुळे त्याची एनर्जी जी आहे ती इन्क्रीज होते आणि त्याच्यामुळे मोर रिपल्शन बघायला मिळतं आणि त्याची एनर्जीसुद्धा तेवढी वाढते. म्हणजे बॅरोसेंटरपासून आपल्याला दोन सेट मिळाले की एक जो वरचा सेट तो EG सेट, त्याच्यात dx² - y² आणि dz², आणि जो T2G सेट होता तो त्याच्यात dxy, dyz आणि dxz, अशी हे खालची 3 ऑर्बिटल, वरची 2 ऑर्बिटल. मग त्याच्या पुढे जाऊन अबोव प्रिन्सिपल, हर्ट्झ रूल ऑफ मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी आणि पाऊलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल, हे तिघाहीनुसार आपण इलेक्ट्रॉन कशा पद्धतीने फिलिंग करायची T2G नंतर EG मध्ये. तर अशा पद्धतीने पाचही ऑर्बिटल्समध्ये इलेक्ट्रॉन फिलिंग करायचे आहेत आपल्याला. T2Gची जी एनर्जी आहे ती एका इलेक्ट्रॉनसाठी -4 dq. मग जेवढे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स वाढतील T2G मध्ये तेवढी एनर्जी आपल्याला वाढवावी लागणार आहे.
त्यानंतर Eg काय होणार आहे, Eg तेवढे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत इंटू +6 dq +6 dq करायचे आपले, तेवढे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इंटू 6 केल्यानंतर ती जी काही एनर्जी असेल ती आपल्याला Egची एनर्जी असणार आहे. सो मग ती जी एनर्जी असणार आहे ती आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. फॉर एक्झाम्पल D1चं जर एक्झाम्पल घेतलं आपण, D1मध्ये काय होतं की जो एक इलेक्ट्रॉन आहे तो इझिली आपण T2G मध्ये फिल केला. मग एक इलेक्ट्रॉन इज इक्वल टू -4 dq or -0.4 डेल्टा ऑक्टा व्हॅल्यू. सो द CFSE ऑफ D1 इज इक्वल टू -0.4 डेल्टा ऑक्टा और -4 dq. तर अशा पद्धतीची CFSE आपल्याला कॅल्क्युलेट करायची असते आणि ती तेवढी एनर्जी जी रिलीज करत असतो किंवा लोअरिंग ऑफ एनर्जी बॅरोसेंटरपासून जेवढी एनर्जी रिलीज होत असते किंवा जेवढी लोअरिंग किंवा डिक्रीज होत असते त्या एनर्जीला आपण क्रिस्टल फील्ड स्टॅबिलायझेशन एनर्जी असं म्हणतो किंवा CFSE असं म्हणतो. अशा पद्धतीने ही CFSE कन्सेप्ट आहे. जरी या थेरीमध्ये तुम्हाला काही डोक्यावरून गेलं असेल सो डोंट टेन्शन. आपण जसं जसं पुढे जाऊ, जसे एक्झाम्पल्स बघू, त्यानुसार तुम्हाला CFSE अजून समजेल. सो लगेच आपण आपल्या पुढच्या टॉपिककडे वळूया की जो आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ CFSE. आता CFSEचे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, मग ते नेमके काय तर ते डिस्कस करूया आपण. सो फर्स्ट वन इज इट इज जॉमेट्री रिलेटेड टू फॅक्टर्स विच डिपेंड्स ऑन द नेचर ॲज वेल ॲज नंबर ऑफ लिगॅंड. अतिशय महत्त्वाचं कॅरेक्टरिस्टिक्स आहे पहिले की जॉमेट्री रिलेटेड फॅक्टर्स, म्हणजेच जॉमेट्री रिलेटेड जे फॅक्टर्स आहे ऑक्टाहेड्रल की टेट्राहेड्रल की स्क्वेअर प्लेनर, हे आपण त्याला किंवा सेंट्रल मेटलला अटॅच असणारी लिगॅंड जी स्ट्रॉंग फील्ड आहे की वीक फील्ड आहे, त्याचे नेचर स्ट्रॉंग फील्ड आहे की वीक फील्ड आहे, किंवा ॲज वेल ॲज नंबर ऑफ लिगॅंड्स की किती नंबर ऑफ लिगॅंड्स प्रेझेंट आहेत, त्यावरून आपण त्या कॉम्प्लेक्सची जॉमेट्री जी आहे ती आपण सांगू शकतो. फॉर एक्झाम्पल कोऑर्डिनेशन नंबर 4 आहे म्हणजे नंबर ऑफ लिगॅंड्स 4 आहेत. 4 असल्यावर आपल्याला माहिती 2 प्रकारचे जॉमेट्रीज बघायला मिळतात, स्क्वेअर प्लेनर आणि टेट्राहेड्रल. त्यानंतर दिस फॉर नंबर. आणि नेचर ऑफ लिगॅंड्स म्हणजे काय की स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड असल्यावर टेट्राहेड्रल की स्क्वेअर प्लेनर किंवा वीक फील्ड लिगॅंड असल्यावर टेट्राहेड्रल की स्क्वेअर प्लेनर आपण कशावरून ठरवतो, तर हे सुद्धा आपलं जे जॉमेट्री असते ती आपल्या लिगॅंड्सच्या नंबर ऑफ लिगॅंड्स किंवा नेचर ऑफ लिगॅंड्स या फॅक्टरवर अवलंबून असते. आणि त्या नेचर ऑफ लिगॅंड्स किंवा नंबर ऑफ लिगॅंड्सवरून आपण CFSE जी आहे ती आपण कॅल्क्युलेट करू शकतो. म्हणजे स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड असल्यावर CFSE वेगळी असणार आहे किंवा वीक फील्ड असल्यावर वेगळी असणार आहे. आणि उरलेला प्रश्न नंबर ऑफ लिगॅंड्समध्ये की टेट्राहेड्रलची CFSE वेगळी येणार आहे, स्क्वेअर प्लेनरची वेगळी येणार आहे, आणि ऑक्टाहेड्रल असल्यावर स्ट्रॉंग फील्ड आणि वीक फील्डमध्ये दोघंही मध्ये वेगवेगळे आपल्याला CFSE जी आहे ती बघायला मिळणार आहे. त्यानंतर सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स आहे इट कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय कन्सिडरिंग स्प्लिटिंग ऑफ डिजनरसी ऑफ डी ऑर्बिटल्स ऑफ ट्रान्झिशन मेटल आयन ओनली. की CFSE आपण कॅन बी कॅल्क्युलेट करू शकतो बाय कन्सिडरिंग स्प्लिटिंग ऑफ डिजनरसी. की डिजनरसी म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, सेम एनर्जी असणारे जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्याची जी स्प्लिटिंग होणार आहे डी ऑर्बिटल्समध्ये, तर त्या डी ऑर्बिटल्स कसले ट्रान्झिशन मेटल आयन्स जे असतात, म्हणजेच डी ऑर्बिटल्स म्हणजे ट्रान्झिशन मेटल आयन कुठले आपले की जे D1 D2 D3 D4 हे ट्रान्झिशन मेटल आयन किंवा D सिरीजचे सगळे एलिमेंट्स ट्रान्झिशन मेटल्स. तर त्या ट्रान्झिशन मेटल्सच्या डी ऑर्बिटल्सची जी जनरसी असते त्याच्या स्प्लिटिंगनुसार आपण CFSE जी आहे ती कॅल्क्युलेट करू शकतो. मग त्याच्यात काय जनरली CFSE जी असते ती नॉट ग्रेटर ऑर नॉट लेस दॅन 0. म्हणजे जनरली काय असतं की अशा पद्धतीने एकतर ती ग्रेटर असेल एकतर लेस असेल. मग जर CFSE ही लेस असणार आहे ॲज कम्पेअर टू 0, म्हणजे ज्यावेळेस CFSE ही 0पेक्षा कमी असणार आहे, देन CFSE हॅज निगेटिव्ह व्हॅल्यू इंडिकेट्स द नेट लोअरिंग ऑफ एनर्जी, हेन्स द कॉम्प्लेक्स इज स्टेबल. ज्यावेळेस CFSE 0पेक्षा कमी असणार आहे, 0पेक्षा कमी असणार आहे म्हणजे त्याला निगेटिव्ह व्हॅल्यू काहीतरी येणार आहे, आणि ती निगेटिव्ह व्हॅल्यू काय इंडिकेट करते की लोअरिंग ऑफ एनर्जी.
पण CFSCची डेफिनेशन बघितली की ज्याच्यात लोअरिंग ऑफ एनर्जी किंवा डिक्रीजिंग एनर्जी होते त्याला आपण CFSC म्हणत असतो. आणि ती लोअरिंग ऑफ एनर्जी असल्यावर ते जे आपले जे कॉम्प्लेक्स असणार आहे ते स्टेबल असणार आहे. म्हणजे CFSCची आपण डेफिनेशन बघितली की लोअरिंग ऑफ एनर्जी, मग CFSC इज लेस दॅन झिरो असल्यावर निगेटिव्ह व्हॅल्यू काहीतरी असणार आहे आणि ती निगेटिव्ह व्हॅल्यू काय इंडिकेट करते की लोअरिंग ऑफ एनर्जी किंवा नेट लोअरिंग ऑफ एनर्जी, हेन्स द कॉम्प्लेक्स जे असतात ते स्टेबल असतात. आणि सेकंड इज इफ द CFSC इज इक्वल टू झिरो, जर आपली CFSC इज इक्वल टू झिरो असेल, झिरोच्या बरोबर असेल, देन नो नेट डिक्रीजिंग ऑफ एनर्जी, हेन्स द कॉम्प्लेक्स इज अनस्टेबल. ज्यावेळेस CFSC इज इक्वल टू झिरो असेल त्यावेळेस काय होणार आहे की कुठलीही एनर्जी जी आहे ती डिक्रीज होत नाही आहे, ती कॉन्स्टंट झिरोला आहे, डिक्रीज होत नाही आणि इन्क्रीजही होत नाही. मग ज्यावेळेस ती डिक्रीज होणार नाही त्यावेळेस आपले जे कॉम्प्लेक्स असतात ते अनस्टेबल कॉम्प्लेक्सेस असतात. तर अशा पद्धतीने हे त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. सो व्हॉट इज CFSC? तर आपण CFSC डिस्कस केली या चॅप्टरमध्ये पूर्ण. CFSC क्रिस्टल फील्ड स्टॅबिलायझेशन एनर्जी. तर ही त्याच्या बेसिक्स आहेत किंवा कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. ज्यावेळेस आपण ॲक्च्युअल कॅल्क्युलेशनला सुरुवात करूया की CFSC कॅल्क्युलेट कशा पद्धतीने करायची, त्यावेळेस त्याचे फॉर्म्युलेज आहेत ते तुम्हाला अतिशय म्हणजे आपण ज्यावेळेस एक एक फॉर्म्युले बघू किंवा एक एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला सुरुवात करू किंवा CFSC कॅल्क्युलेट करू, तर त्यावेळेस आपण जी CFSC आहे ती इझिली कॅल्क्युलेट करू शकतो. त्याच्यात म्हणजे वेगळं किंवा डिफिकल्ट असं काहीच नाही आहे. सो या बेसिक ज्या गोष्टी आहेत, व्हॉट इज CFSC किंवा CFSC म्हणजे ॲक्च्युअलमध्ये काय, तर तो जो पॅरेग्राफ लिहून दिला मी, तो पॅरेग्राफ आय थिंक बुकमध्ये सुद्धा नाही आहे, पण त्या पॅरेग्राफ जर तुम्ही वाचला तर त्याच्यात तुम्हाला समजेल की ॲक्च्युअल CFSC म्हणजे काय, व्हॉट इज लोअरिंग ऑफ व्हॅल्यू किंवा कशानुसार आपण CFSC जे आहे किंवा लोअरिंग ऑफ एनर्जी किंवा डिक्रीजिंग एनर्जी जेव्हा वेळेस होते आपण स्प्लिटिंग ऑफ डिजनरेट ऑर्बिटल्समध्ये, ते नेमकं काय होतं, तर ते पूर्ण तुम्हाला त्या पूर्ण पॅरेग्राफमध्ये समजेल. आणि इथे थांबूया आपण. बाकीचं पुढचं जे आहे कॅल्क्युलेशन वगैरे किंवा पुढचा जो टॉपिक आहे आपला कॅल्क्युलेशन ऑफ CFSC इन वीक फील्ड अँड स्ट्रॉंग फील्ड ऑफ टायडल कॉम्प्लेक्सेस, तर आपण ते पुढच्या लेक्चरला सुरुवात करूया. सो थँक्यू.